मला मगाशी मी व्यासपीठावर बसलो होतो, लोकांनी सांगितलं, म्हटले साहेब मेढ्याला आलो, सुस्थितीतली स्मशानभूमी नाही. ते म्हणले नदीच्या कडेला जाऊन या ठिकाणी आम्हाला नदीच्या काठावरती अंत्यसंस्कार करायला लागतात. पैसे दिलेत साहेबांनी. तुमचे लोकांना प्रत्येक कामामध्ये जर अशा पद्धतीने फोडा घालायची सवय असेल तर मग शेवटी शिवसेना स्टाईलनं जसंच तसं उत्तर या ठिकाणी आपल्याला सुद्धा द्यावं लागेल. म्हणाल तुम्ही आता पत्रकार होतील पालकमंत्री असं बोलला. पालकमंत्र्याचं पहिलं म्हणणं आहे महायुती म्हणून आम्ही एकत्र आहे, आम्ही एकत्र राहू. शिवसेना म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे. पण विनाकारण जर आमच्याच लोकांना तुम्ही आता मला सांगा लावलेले बोर्ड काढायला लावले. बाबा तुम्हीच मगाशी भाषणात सांगितलं. आता मला सांगा ते धनुष्यबाण युतीतलाच आहे ना, महायुती म्हटलाच आहे का बाहेरला कुठला महाविकास आघाडीतला आणलाय? आता महायुतीतला धनुष्यबाण जर महायुतीतलेच लोक काढायला लावत असतील आता ते सहन किती दिवस करायचे? ठीक आहे, आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलंय स्वतःहून कुठं अशा पद्धतीनं आक्रमक भूमिका घेऊ नका, आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय, आपल्याला महायुती करायची, आपल्याला महाविकास आघाडीचा पराभव करायचा. पण आम्ही जर सतत सामंजस्याची भूमिका करू आमच्याच लोकांवर जर अशा पद्धतीचा त्रास होणार असेल. मगाशी सचिन म्हणला कोणाला तरी ठेवले बाहेर, कोण जाते कोण जात नाही बघायला. कोणतर म्हणलं कोणाला तरी भरून गाडीतून सातारला नेलं. येऊन काही करू दे, काहींनी येऊन इथं सांगितलं की महायुती हे आता मी काय उत्तर त्या गोष्टीवर दिलं नाही. पालकमंत्री म्हणले की बाबा महायुती आहे आणि आम्हाला कमी लेखू नये. आमचं कधीच तुम्हाला कमी लेखायचं नाही, पण आमचं एवढंच म्हणणं आहे पत्रकारांना पण मला सांगायचं की जसं भास्कर पाटणमध्ये निर्णय होईल तसा निर्णय मेढ्यामध्ये होईल. आमचं म्हणणं एवढंच आहे की पालकमंत्र्यांनी पाटणमध्ये महायुतीचा निर्णय मग करावा आणि मग आम्हाला सांगावं इथं की महायुती आहे, तुम्ही त्याप्रमाणे वागा. कारण ते पालकमंत्री आहे. ते आधी मी आता मंत्री झालो, ते माझ्या आधी 5 वर्ष मंत्री होते. म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये पण मंत्री होते आणि आताच्या याच्यात पण मंत्री होते. त्यामुळं त्यांनी त्या पद्धतीनं आम्ही त्यांचं अनुकरणच करतो ना. मंत्री म्हणून कसं काम करायचं आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय. वयानं पण ते मोठे आहेत पालकमंत्री, त्यामुळे त्यांचा आदर तर आहेच आम्हाला काय. त्यामुळे ते जसं अनुकरण पाटणमध्ये करतील तसं अनुकरण आणि तसे निर्णय मेढ्यामध्ये सुद्धा होते. आणि तिथं मग महायुती म्हणून सगळ्या घटक पक्षांना एकत्र घेऊन निर्णय करावा. आमचं काही त्याच्याबद्दल नाही, नंतर त्या पद्धतीने आम्ही निर्णय करू एवढं त्या निमित्तानं सांगतो. कारण शेवटी काय आपली ताकद आहे, आपण समाजामध्ये लोकांमध्ये आहोत. आपण काही नुसतं निवडणूक आली म्हणून आलो काय तर सांगितलं, निवडणूक झाल्यावर मगाशी मी जसं म्हणलं गोंधळून इथनं निघून गेलो असं नाही. आपण प्रत्येक विषयासाठी, प्रत्येक प्रश्नासाठी, प्रत्येक कामासाठी आपण सगळेजण एकत्र येतो, वेळ देतो.